रोहित ने गलती से उसके बेचारे के मुंह पे ही पाव दे दिया था। गाइस निघले डोळ्यातलं फायनली, खूप रडते आता। काय ड्रॉप दिला डॉक्टरने टाकायला लाडूला, आणि आज एवढी रडली ना ती कधी डोस दिल्यावर पण रडली नसेल। गाइस हे 7वा 8वा दुकान आहे प्रज्ञाचं, 8वा दुकान आहे। तिला त्याच्या आवडीची साडी भेटत नाही, लाडू पाणीपुरी खाते। बाप बेटी को देखो एक जैसे ही सोए हैं, एक जैसे ही सोए हैं, सेम पोजीशन। गाइस आम्ही जेवण वगैरे करून झाडाखाली बसायला आलो निवांत। माझ्या लाडूला फिरायचं होतं म्हणून टोपी पाडली। मी घालतो, तुला गरमी होते ना, मी घालतो बघ। हवे छान वारं सुटलंय, घरात गरम होत आहे। गाइस हे पिल्लू आमच्याकडेच येत हातार येत आहे। आम्ही जेव्हा तक तो चपाती दिए कह रहे लाडू। गाइस रोहित ने गलती से उसके बेचारे के मुंह पे ही पाव दे दिया था, बहुत जोर से चिल्लाया बेचारा। इधर ही बैठा था, इसको पालना नहीं है ना, इसको मार देगा फिर से कोई जहर देगा, फिर क्या फायदा। क्या लाडू? हाँ लाडूचा डॉग आहे तो। बरं झालं काही झालं नाही, नाही तर मरणार होतं हे वाच। मागे लागली पोरगी बघा। कॅरम ठेवलाय तिकडून काढून, तिकडे प्लाय आणली मी काल, ती प्लाय लावली खाटाच्या साईडला पडावं नाही म्हणून। पोट्टी मागे लागली, मला जायचे भाजीपाला आणायला, तर ऊन झाले खूप। चला बाय 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 कर, बाय लाडत नको येऊ, बाय कर पप्पा, बाय कर, बाय बाय कर, बाय कर, बाय बाय बाय। झोपा आता, आराम करा, बाय बाय। काहीच मार्केटवरून आलो, इकडे थांबलोय कारण पाऊस येतो, अचानक पाऊस चालू झालाय। हो आता 3:30 वाजलेत, 3:30 वाजता पाऊस चालू झालाय। मी बाहेर गेलेलो थोडं कामाने, आणि कलिंगड खाणं चाललं, आणि इकडे कार्पेट काढून टाकलं पोरीने फरशीचं पूर्ण। मी घरी नव्हतो तर थोडं आता घराचं सेटअप करायचं आपल्याला। आमच्या दोघांना कलिंगड कापून दिले, आमच्या छोट्या प्रिन्सेस बसल्यात कलिंगड खात बघा। आईस्क्रीमवर आलाय, प्रज्ञा आईस्क्रीम घ्यायला गेली आहे। विदाउट कार्पेटचं कसं दिसतंय बघा कार्पेट, छान आहे का? छान आहे कलिंगड। आज प्रज्ञाने थोडासा घराचा सेटअप चेंज केलाय, तुम्हाला दाखवतो। खूप आज काम केलं प्रज्ञाने, थकली बिचारी काम करून करून। हे बघा कार्पेट काढून टाकलंय, इथे कबट होतं, ते कबट तिने तिकडे शिफ्ट केलंय, आणि अजून बाकी थोडं साफसफाईची। कार्पेट नवीन आणावं लागेल, कारण एक कलर मारलेले डाग आहेत खाली, ते निघले नाहीत, नाही तर एकतर ते डाग काढावं लागतील, काहीतरी करावं लागेल। पण इकडे स्पेस झाली आता, थोडंसं मोकळं मोकळं वाटतंय घरात। आपलं घर खूप छोटं आहे गाईस, थोडंसं समजून घ्या। लवकरच तुमच्या कृपेने, देवाच्या कृपेने आणि आपल्या मेहनतीने लवकरच नवीन घर बनेल एक दिवस, आपलं मोठं स्वप्नाचं। चालेल, लाडू फिरते बाहेर, तिला घेऊन येतो आता। हॅलो गाईस, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आता गुड मॉर्निंग, सकाळचे 7 वाजले, रेडी व्हायचं आहे, उशीर झाला उठायला, 5 वाजता उठायचं होतं। घरी आलोय मी एवढा सारा भाजीपाला घेऊन, आणि सोनपरीला नवीन कपडे घातले। उसी का वो क्लिप लगाया था ना,
पर्पल वाला इतनी भारी दिख रही थी ना। Few moments later. देखो कैसे सो रहे दोनों। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. इकडे लाडूला आंघोळ घालणं चालले आणि पाणी आलं. जाता जाता आम्हाला पाणी भरतात. आम्ही लाडूच्या डोळ्यात गाईस मुंगी का काहीतरी गेलं आहे, तर ते निघत नाही आहे. त्यासाठी तिला आज हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. खेळते तशी, ती हॅपी आहे, पण ते डोळ्यातलं निघत नाही आहे. आम्ही चाललो डॉक्टरकडे. तिचा डोळा एक साईडला लाल झाला थोडासा. मामा पुढे मामा. तिच्या डोळ्यात, ह्या डोळ्यात गाईस ते गेलंय कचरा. तुम्हाला फोटो दाखवतो मी, बघा. आता झालंय आम्हा रेडी. 1 वाजलाय, खूप उशीर झालाय पाणी सुटल्यामुळे. माझ्या हातात आहे. चला आता जाऊ. कडक ऊन आहे खूप यार. आमच्याकडे 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत ऊन जात आहे आजकाल गाईस. खूप जास्त गरम होतं गाईस. आम्ही इकडे मंठ्यामध्ये जेवायला आलो. लाडू उठले झोपेतून. कूलर वगैरे लावलंय. नाही हॉस्पिटलला जायचं आहे बच्चाला घेऊन. खूप भूक लागली आम्हाला त्याआधी. चालू गाईस दुसऱ्या हॉस्पिटलला, इकडे ह्या दवाखान्यात डोळ्याने तपासत. लाडूचा बोट तर गाडीवरच आहे आणि एक बघा पडला तर गाडीवरच राहिला. बरं झालं, रस्त्यानं पडला असता प्रज्ञान जीव घेतला असता माझा, का नाही. A few moments later. कोण मारलं लाडू? काहीच निघलं नाही त्याच्या डोळ्यातून अजून. आता डॉक्टर येणार आहेत, ते काढून बघतील. खूप जास्त घट्ट अटकला आहे ते. कचरा आहे का मुंगी आहे गाईस. ते आपले एअरबड्स असतात ना, त्याने ते मॅडमने अगोदर त्याच्या डोळ्यातलं असं काढून बघितलं, एकदम असं टोकरून तरी पण निघलं नाही ते. त्याच्यानंतर ते म्हटले डॉक्टरचा वेट करा. मग डॉक्टरचा वेट केला आम्ही. आणि डॉक्टरचा वेट केल्यानंतर डॉक्टर थोड्या वेळानं आले आणि मग त्यांनी पण तसंच करून पाहिलं एअरबड्सने, पण ते तरीही निघलं नाही तिच्या डोळ्यातलं. सॉरी. तर औषध वगैरे टाकणं चाललंय. ड्रॉप वगैरे दिले आहेत डॉक्टरने 2. ते असं हे असतं म्हणजे काहीतरी असं चिमटासारखं, तर त्याने डॉक्टरने काढला असं डोळा. मी तिचा पकडून ठेवलेला आणि प्रज्ञा डॉक्टरचा हात पकडत होती, बोलत होती रुको करो मत. पण मग तिला बाहेर थांबायला सांगितलं आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर आणि बस 2घच जण होते आतमध्ये. तिच्या डोळ्यातलं ते असं हलके एकदम काढून घेतलं सेफली. शी इज ओके नाव. असे टाचण होते, अशी काढून. हा तशी वाली. त्याने असे अल्लादी काढून घेतलं. मी तिचा डोळा असं पकडून ठेवलेला आणि तिला घट्ट पकडून ठेवलेलं. जाम रडली. पुढे ब्लॉग बघा कंटिन्यू. गाईस निघलं याच्या डोळ्यातलं फायनली. खूप रडते. पकड. मेरे को तो देखा ही नहीं जा रहा था। गाइस ये देखो, ये था इसके आंखों में, मतलब अभी बंद झालं. बंद आहे, 2 महिने झाले. तिकडे बघा इकडे काहीतरी किडेचा टप्पर गेला होता. अरे फोकस हो. आता काय ड्रॉप दिला डॉक्टरने टाकायला लाडूला. आणि आज एवढी रडली ना, ती कधी डोस दिल्यावर पण रडली नसेल. 3 डोस घेऊन पण एवढं रडले नाही कधी माझं बाळ. लाडूला कपडे घ्यायला आलं गाईस. प्रज्ञा गाईस नाराज झाले. प्रज्ञाला साडी घ्यायची आहे, तर आता साडी घ्यायला जाणार आहेत आम्ही. आणि आता आम्ही गन्न्याचा ज्यूस पितोय सध्या.
लाडूला ड्रेस बघत होतो, लाडूला ड्रेस भेटला नाही, त्याच्यामुळे आजसाठी प्रज्ञाला साडी घ्यायची आपल्याला. चला आलोय तो आम्ही आता कपड्याच्या दुकानात. लाडू झोपलाय, लाडू फ्री झाला, डोळ्यातलं निघलं लाडूच्या. तर एवढ्या साड्या घेते बाई, पण साडी जास्त कधी घालत पण नाही, नुसते साड्या घेते. बसली बघा साड्या बघत. लाडू झोपली आहे गाईस. आता साडी घेऊन आणि घरी जाऊ. थोडेसे फ्रूट्स वगैरे घेतले, त्याने 4 वाजलेत. तेव्हा गाईस हे 7वं 8वं दुकान आहे प्रज्ञाचं. 8वं दुकान आहे. तिला त्याच्या आवडीची साडी भेटत नाही. बाळ नीट झालं बाळ. बघा बाळ, ए बाळ इकडं बघ. बाळाचं ते एवढं रडत होते ते कानात ते डोळ्यातलं ते काढताना व्हिडिओ नाही शूट केला मी. व्हिडिओ जर शूट केला असता ना गाईस तर तुम्ही पण बोलले असते की किती त्रास होतो. त्याच्या डोळा बघा, थोडासा कोपरामध्ये थोडीशी रेडनेस आहे फक्त. आता थोडी ठीक आहे. आता तिला जायचं आहे मामाकडे. चला मी जातो तिला घेऊन. मगाशी ज्या दुकानात गेलेले गाईस ते लाडूला तिच्या मम्मीकडे देऊन आलो इकडे. हां तेव्हा मगाशी 4 वाजत होते जेव्हा फर्स्ट दुकानात शिरलेले. आता 5 वाजता आहेत, पण अजून काही साडी आवडली नाही. बायांसोबत शॉपिंग करणं खूप अवघड काम आहे, त्यांना काही आवडत नाही लवकर. गाईस बटर घेतले होते मग मी, बकरीने नुकसान केलं. 80 रुपयाचे बटर सांडून टाकले. काय राव. लाडू बघा खेळती. आता हे नेक्स्ट शॉपवरती आलो आपण दुसऱ्या. एक ओडम बाळ. हा छान. एक A few moments later. आलो आम्ही गाईस पाणीपुरी खायला इकडे बघा. लाडू पाणीपुरी खाते. गाडी काढतो गाईज मी. ते तिकडे खेळते आपल्या पाणीपुरीवाले मामासोबत लाडू. चला आता जाऊ घरी. आता लेट्स गो. आज साडी, दवाखाना हे ते भरपूर आज सगळे कामं झाले. लाडूसाठीच फक्त फ्रॉक भेटला नाही, तर आम्ही त्या दिवशी डीमार्टवरतून घेतलेले कपडे. आता गाईस परत घेतोय खारी. ते पडलेले आपले आणि ते अजून तिकडे खेळतंय बाळ. आता हॉर्न वाजवतो. चला गाईस हे बघा बाळ खेळतंय. गरमी होती बाळाला म्हणून शर्ट काढले बाळाने. इकडे TV नेट चालत नाही आहे सध्या. 8 सव्वा 8 झालं तर इकडे जेवण बनत आहे. खेळणं चाललंय. आता एकदम ओके झाली लाडू. लाडूचे पप्पा लाडूला झोपवते. डेंजर झाली आहे खूप ती आता. ओके गाईज थँक्यू सो मच फॉर युअर ब्लेसिंग्स. तुम्ही कमेंट्समध्ये ब्लेसिंग्स दिले असतील आय नो, त्यासाठी थँक्यू सो मच. बस लाडू एकदम ओके आहे. आत्ता कुठंतरी टेन्शन गेलेलं आहे डोक्याचं, कारण लाडू खेळते आणि तिच्या डोळ्यातलं ते निघलं फायनली. हे बघा दोन्ही पण झोपलेले आहे, बाप आणि लेकी. मेरी तो फिक्र ही नहीं है उन दोनों को. मस्त आराम से सोए. सेम टू सेम सोए हे. मी बिर्याणी बनवला आहे ये घरी येऊन, आणि मला खूप पिंपल येत आहे काय माहिती. इकडे पण आलेलं आहे, शायद गरमीमुळे येत असेल. आणि मी बिर्याणी बनवली आता चिकनची, आणि दोघी पण झोपलेले आहे. आता जेवण करायचं आहे तर कधी करू जेवण. कोणीच नाही घरी. खुशी काकू सगळे बाहेर फिरायला गेले आहे. फिरायला मतलब इकडे बाहेर हिंडत आहे घुमरे. आता कसं उठावू मी लोक, कसं उठू मलाच नाही माहिती. मी खूप थकले आले आणि काम केलं. भाई सांगा पिंपल कैसे भगाऊं. होता आ रही हीट की वजह से आ रहा है क्या. हीट की वजह से ही आ रहा हूँ पर. आणि हेअरस्टाईल सांगा कशी करू मी. मला तुम्ही कमेंट करा हेअरस्टाईल कशी करू मी. चला भेटूया मग.